सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अय्याजीने रेवाच्या सनकन कानाखाली मारल्यामुळे रेवा ही आभ्याकडे येते आणि म्हणते की अभिजित, चांगलं वागणं एवढं वाईट असतं का रे? तेव्हा कमीच वाईट आहे. तेव्हा आभ्या म्हणतो, काय झालं रेवा, कुणी काही बोललं का? रेवा म्हणते की आई आजी. तेव्हा आभ्या म्हणतो, आई आजी? तर आभ्या म्हणतो, आजी काय बोलली ते सांग ना रेवा. तेव्हा रेवाच्या डोळ्यासमोर आपण आपला चिखलाने भरलेला सँडल कसा अक्षयला धुवायला सांगितले आणि त्याच वेळेस आई आजीने ते बघून आई आजी तिथे येऊन कसा आपला हात धरला आणि सनकन आपली कशी जोराने कानाखाली मारली, हे सर्व आता रेवाच्या डोळ्यासमोर येतं. आई आजीने म्हटलेले असते की तू या घरची मुकादम नाही आहेस आणि तो माझा नातू या घरचा मुकादम आहे. पुन्हा जर तू त्याच्याशी असं वागली तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा आता ते सर्व डोळ्यासमोर येऊन रेवा विचार करते की हे सर्व जर मी अभिजितला सांगितले तर तोही माझ्यावर रागावेन. तेवढ्यात एक माणूस आभ्याकडे येत म्हणतो की सर, आतमध्ये फायनान्सर आलेत आणि जोपर्यंत अभिषेक मुकादम मीटिंगसाठी येत नाही तोपर्यंत ते मीटिंग करणार नसल्याचे ते बोलतात. तेव्हा लगेचच अभिजित म्हणतो की हो आलोच मी, तुम्ही व्हा पुढे. तेव्हा आभ्या आता रेवाला म्हणतो की महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल आणि तू येतेस ना रेवा? रेवा म्हणते की हो तू हो पुढे, मी आलीच. आभ्या गेल्यानंतर लगेच इकडे रेवा विचार करते की मला जर या घरात राहायचं असेल तर मला मुकादम व्हावेच लागेल. इकडे आता त्यांच्या रूममध्ये रमा आणि अक्षय जेवायची तयारी करू लागतात आणि त्यासाठी आता आता रमा आणि अक्षयने पाणीसुद्धा घेतलेली असते. अक्षय रमाला म्हणतो की रमा बस बरं तू जेवायला. तर आता रमा जेवायला बसताच अक्षय हा रमासाठी एकच ताट घेऊन येतो. रमा म्हणते काय झालं, तुम्ही नाही जेवायला बसणार का? तर अक्षय म्हणतो बसणार ना. तर रमा म्हणते की मग तुम्ही एकच ताट आणलं? तर अक्षय म्हणतो की आज आपण दोघेही एकाच ताटात जेवणार आहोत. तर रमा म्हणते की का? तेव्हा अक्षय म्हणतो की कारण तुला एक ताट जास्त घासावं लागेल म्हणून. तेव्हा रमा म्हणते की त्याला कितीसा वेळ लागतोय, थांबा मी घेऊन येते. तर अक्षय म्हणतो नाही, आता आपण नवरा बायको म्हणून फक्त एकाच ताटात जेवणार आहोत. तर रमा खूप खुश झालेली असते. अक्षय म्हणतो की आपल्या वाट्याला कितीही सुख आणि दुःख येवोत आपण या एकाच ताटातून जेवायचं. रमा म्हणते की अहो लोक काय म्हणतील? तर अक्षय म्हणतो म्हणू दे, आणि असंही होईल की आपण दोघे एका ताटात जेवायला लागल्यानंतर दुसरे नवरा बायकोसुद्धा एका ताटात जेवायला लागतील. तर लगेच अक्षय म्हणतो की ए बायको, भूक लागली, चल वाढ. तर प्रेमाने आता रमा ही ते ताटामध्ये सर्व पदार्थ टाकते. तर आता रमाने ठेवलेला तो भात आता लगेच अक्षय त्याच्या हाताने त्याचे लवचे सिम्बॉल काढतो. तेव्हा ते बघून रमा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अक्षयकडे बघत रमा आता तिच्या हाताने अक्षयला घास भरवते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत जेवू लागतात. तर अक्षय आता लगेच रमाला म्हणतो की बघितलं का, वेळ बदलली की आपलीच माणसे सुद्धा कशी बदलतात. तेव्हा रमा म्हणते काही माणसे बदलली असतील पण बाकीचे माणसे आपलीच आहेत. तर आता इकडे रमा ही किचनमध्ये येऊन भांडी घासत असते. तेवढ्यात पाठीमागून रेवा तिथे येते आणि म्हणते काय करते, भांडी घासतेस का? आणि लगेच आता रेवा सगळी भांडी, सगळे डिशेस, सगळे चमचे आता घासण्यासाठी आणि धुण्यासाठी रमासमोर आणून ठेवते. तर आता रेवा ते सर्व लगेच तिथे ठेवून टाक्यावरती बसते. किचन ओट्यावरती बसत आता रेवा म्हणते की स्वतःला तू मुकादमाची सून म्हणवतेस ना, मग घास आता भांडी. तू मुकादमाची सून असूनही भांडी घासतेस. रेवा म्हणते की मी काहीच नसून फक्त इथे राज करते. तेव्हा रमा म्हणते की तू कोण आहेस? रेवा राज्याध्यक्ष. आणि मी कोण आहे? रमा अक्षय मुकादम. रेवा म्हणते हो मी आहे रेवा राज्याध्यक्ष, पण विचार कर, मी जर मुकादम झाले तर तुझी वाट लावीन. तेव्हा लगेचच रमा म्हणते की तू हे फुकटचे दिवसा स्वप्न बघू नकोस, कारण हे तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तेवढ्यात जान्हवी पळत पळत तिथे येते आणि म्हणते की रमा, आई चक्कर येऊन पडल्या, चल लवकर. आणि पटकन आता रमा ही जान्हवीसोबत निघून जाते. पाठीमागून रेवा म्हणते की ए रमा मुकादम, अगं भांडी घासायची राहिली ना. तर आता अक्षय बाहेर बागेमध्ये झाडांना पाणी मारत असतो. तेवढ्यात जान्हवी बाहेर येऊन म्हणते की लवकर या लवकर या अक्षय, आईंना चक्कर आली. तेव्हा लगेच अक्षय विचार करत म्हणतो की आईला चक्कर आली. आणि लगेचच अक्षय आता वाऱ्याच्या वेगाने पळत येऊन आतमध्ये जाऊ लागतो. पण त्याच वेळेस समोरून शशिकांत हा दरवाजात येऊन दोन्ही हात दरवाजाला लावतो आणि म्हणतो की सरकार कुठं चालली? तर अक्षय म्हणतो की आई पडल्या, आईंना चक्कर आली असं जान्हवी वहिनींनी मला सांगितलं. तर लगेच शशिकांत म्हणतो की आई, अरे तू तर या घरचा नोकर आहेस,
तर लगेचच अक्षय म्हणतो की अहो आई पडल्यात, त्या माझी आई आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, मला जाऊ द्या. तर शशिकांत म्हणतो की नाही नाही तर दंड वसूल करील. तर अक्षय म्हणतो की पाहिजे तर सगळा पगार घ्या पण मला जाऊ द्या. तर लगेच शशिकांत म्हणतो की अखेर तू मान्य केलंस की नाही तू मुकादमाचा आहेस म्हणून. तर लगेचच शशिकांत म्हणतो की आमचं अस्तित्व मान्य कर आणि आमच्यामुळेच तू आहेस हे सुद्धा मान्य कर, तरच मी तुला आतमध्ये सोडतो. इकडे आता जान्हवी आणि रमा सीमाकडे येतात. तर लगेच रमा म्हणते की आई काय झालं, आणि रमा ही सीमाला पाणी देते. तेव्हा सीमा म्हणते की काही नाही गं, थोडीशी चक्कर आली. तर जान्हवी म्हणते की त्यांनी उपास सुरू केलेत निरंकार तुझं आणि अक्षयचं चांगलं व्हावं म्हणून. तेव्हा रमा म्हणते की आई हे सर्व काय चालवलंय तुम्ही. तर आता आतमध्ये जाण्यासाठी इकडे अक्षय हा शशिकांतला विनवण्या करत असतो, पण शशिकांत काही अक्षयला आतमध्ये सोडायला तयारच नसतो. तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे येते आणि म्हणते की अहो चला लवकर, आईंनी निर्जळी उपवास केला आणि त्या तुमच्या हातानेच उपवास सोडणार म्हणतात. तर आता अक्षय हा शशिकांतला डावलून आतमध्ये जाऊ लागतो. तर त्याच वेळेस शशिकांत हा अक्षयचा हात धरतो. त्याच वेळेस आई आजी तिथे येत म्हणते की शशिकांत सोड त्याचा हात, जाऊ दे त्याला, त्याची आई आहे ती. तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की आई आणि तू. तर आई आजी म्हणते की हो, आणि लगेच शशिकांतचा हात झटकून अक्षय हा आतमध्ये निघून जातो. तर आता इकडे आई आजी शशिकांतकडे येत म्हणते की तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती रमाला दे, माझ्या नातवाला नाही, आणि तो तुझासुद्धा मुलगा आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की पण तो वागत नाही ना तसा. तर आता शशिकांत म्हणतो ठीक आहे, आता यापुढची सगळी शिक्षा त्या रमालाच. इकडे आता अक्षय आणि रमा पळतच हे सीमाकडे येतात. तर अक्षय आता सीमाला समजावतो. अक्षय म्हणतो की आई तुला का कसं कळत नाही, हे सर्व करण्याची काय गरज आहे. तर सीमा म्हणते की मी देवालाच प्रश्न विचारते, का माझ्या मुलाला आणि सोनेला एवढा त्रास देऊन तुम्ही शिक्षा देता, तेव्हा तुम्हाला एवढं दुःखात बघून मी कसा आनंदात राहू, असे सीमा अक्षयला बोलते. सीमा म्हणते मला सतत भीती वाटत असते की माझा अक्षय माझ्यापासून लांब जाईल की काय, आणि तुम्ही दोघं सतत मला माझ्या डोळ्यासमोर असायला हवेत. इकडे आता सीमा म्हणते की ऐका ना रमा अक्षय, माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत आणि दागिने आहेत, मी ते सर्व तुम्हाला देते आणि तुम्ही ते घेऊन बाहेर निघून जा आणि छानसा संसार करा. तर सीमा म्हणते की मी तुमचे हात जोडते. सीमा म्हणते की अक्षय मला माहिती आहे तू खूप स्वाभिमानी आहे, पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही इथून निघून जा आणि बाहेर सुखाचा संसार करा. तर आता अक्षय सीमाला पाणी देतो आणि म्हणतो की आई मी कुठेही जाणार नाही. तर सीमा म्हणते का. तेव्हा अक्षय म्हणतो आई तू शिकवलंस ना आलेल्या संकटाला त्याच ठिकाणी उभं राहून धैर्याने तोंड द्यायचं म्हणून. रमा म्हणते की आई आता अजिबात उपास तापास करायची नाही, आम्ही इथेच आहोत आणि तू आमची काही काळजी करू नकोस. जान्हवी म्हणते की आई तुम्ही असं काही करू नका आणि तुम्हाला असं त्रास होईल असं तुम्ही काही वागू नका, कारण आम्हा सगळ्यांना तुम्ही हवे आहात. तर आता इकडे रमा आणि अक्षय बाहेर येतात. शशिकांत हा लगेच रमाला म्हणतो की आता यापुढची शिक्षा रमा तू भोगणार, तेव्हा उद्या तू 20 माणसाचं जेवण बनवायचंस. तेव्हा अक्षय म्हणतो की का मी नियम मोडले तेव्हा शिक्षा मला द्यायची. तर शशिकांत म्हणतो की हे ठरवणारा तू कोण, हे मी ठरवणार. तर आता लगेचच रमा आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये येतात. तर आता अक्षय कांदा कापू लागतो. तेवढ्यात रमा तिथे येत म्हणते काय करताय. तर अक्षय म्हणतो की आता ही माणसे बहुतेक आपला जीवच घेऊन राहणार आहेत. तर रमा म्हणते की हा असला विचार करण्यापेक्षा आपल्याला नवीन काय सुरू करायचे याचा विचार करा ना. तर अक्षय म्हणतो की काय विचार करायचं, इथे आईला भेटायला गेलो तर ही अजूनच शिक्षा आपल्याला मिळाली. अक्षय म्हणतो की कसला बाहेरचा नवीन करण्याचा विचार करायचा, इथे 10 माणसाच्या स्वयंपाकाऐवजी 20 माणसांचा स्वयंपाक करायला लावलाय आणि कसा वेळ मिळणार हा सर्व विचार करायला. रमा म्हणते की नक्की मिळेल, तुम्ही काही काळजी करू नका. रमा म्हणते की तुम्ही विचार करा आपल्याला कुठला बिझनेस करायचा, तोपर्यंत मी हे सर्व आवरते. तर आता अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय आत्ता आतमध्ये जावा आणि त्या शशिकांतच्या कानाखाली द्यावा. तर रमा म्हणते का असला विचार करताय तुम्ही. तर अक्षय म्हणतो की आत्ता मला कळलं की अन्याय होणाऱ्या माणसाला राग का येतो. रमा म्हणते की तुम्ही शांत व्हा बरं, अगोदर सर्व काही ठीक होईल आणि द्या ते मी इकडे कांदा कापते. तर अक्षय म्हणतो की अजिबात नाही रमा. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की तुला हे सर्व करायचंच आहे, पण आता तरी मला करू दे आणि कापू दे की कांदा. तेव्हा रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते. तर इकडे आता रमा आणि अक्षय पुन्हा एकमेकांकडे येतात. तर रमा अक्षयला म्हणते की आज ह्या रेवामुळे मला हे सर्व काही भोगावं लागतंय आणि हे जे काही सर्व चाललंय ना त्याचं कारण फक्त रेवा आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही की मी असा अभ्याससोबत काय वागलो की जेणेकरून अभ्या माझ्यापासून एवढा लांब गेलाय.
तर आता एक फकीर बाबा आता घरात आलेले असतात आणि ते लगेच आई आजीला समोर बोलावत म्हणतात की तुमच्या घरावरती आता काळी सावली मला दिसत आहे. तेव्हा तुमच्या ग्रहामध्ये दोष आहे आणि राहू आडवा येत आहे. तेव्हा 2 दिवस घरामध्ये तुम्ही काहीही स्वयंपाक करायचा नाही किंवा कोणतीही चूल पेटवायची नाही. ते ऐकून आता आई आजी आणि रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अक्षयने भन्नाट कल्पना करून आता त्या फकीर बाबाला घरी आणलेलं असतं आणि आता फकीर बाबाच्या कमालीने आता आई आजी सगट सर्वजण कसे 2 दिवस उपाशी राहतात आणि अक्षय आता मुकादमांना कशी भयानक शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.